नमस्कार, मी सुरेखा. आज आपण बनवणार आहोत काकडीची रेसिपी. त्याला आपण काय नाव देऊया? काकडीचं तांबील. तर काय झालं, उन्हाळ्यामध्ये जेवण जात नाही. सतत काहीतरी सारखं आपण पाणी पितो किंवा थंड सरबत पितो किंवा काहीतरी थंड खावंसं वाटतं आणि तेच तेच जेवण खाऊन सुद्धा कंटाळा येतो. मग काहीतरी वेगळं केलं तर जेवण जातं आणि त्यातही आपल्याला म्हणजे उष्ण पदार्थ खाल्ले तर अजून त्रास होतो. म्हणून मग हे थंड पदार्थ केले की त्याचा त्रास सुद्धा होणार नाही. त्यासाठी आपण बनवणार आहोत आज काकडीचं तांबील. त्यासाठी आता आपण इथे साहित्य पाहूया. साहित्य काय काय घेतलं आहे. आपल्याला सर्वात आधी म्हणजे ओला नारळ हवा आहे, अर्धी वाटी दही, थोडंसं चवीनुसार मीठ, साखर, 5-6 काळी मिरी, लसूण पाकळ्या घेतल्या आहेत, 5-6 हिरवी मिरची आणि कढीपत्ता आणि आपल्याला थोडी कोथिंबीर सुद्धा हवी आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ही काकडी मोठी आहे म्हणून मी एकच घेतली आहे. तर 1 किंवा 2 काकडी बास होते. तर ही एवढी साहित्य आपल्याला याच्यासाठी लागणार आहे. यामध्ये तुम्ही अजूनही काही साहित्य ॲड करू शकता, जसं की आलं आहे. आलंही तुम्ही टाकू शकता यामध्ये. चला आता आपण काय करूया, वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपण सर्वात आधी नारळ फोडून घेऊया. वा वा, नारळ तर पहा आपला किती छान निघाला आहे. अगदी जाड खोबरं निघालेलं आहे बरं का. आणि बहुतेक खूप ताजा ताजाच नारळ आहे, कारण खोबरं सुद्धा इतकं पटकन निघतंय ना, पहा तुम्ही. जसं काही नुकतंच झाडावरून तोडून आणलेलं नारळ आहे. इतकं छान खोबरं आहे. त्यामुळे अशा ह्या खोबऱ्याला टेस्ट सुद्धा खूप छान असते आणि ते मऊ सुद्धा असतं बरं का. तर अशा प्रकारे आपण आता हा नारळ खवून घेण्याऐवजी त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहे. आणि बारीक तुकडे केल्यामुळे काय होतं, मिक्सरच्या ब्लेडवर लोड येत नाही. मग ते वाटायला जरा सोपं जातं. आणि ही काकडी आता इथे मी सोलून घेत आहे. तर काकडी सोलून त्याचे सुद्धा बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. खरं तर ही साऊथ इंडियन रेसिपी आहे आणि मला ना खरंच साऊथ इंडियन रेसिपी सुद्धा खूप आवडतात. कारण त्यामध्ये ना तळण्याचे पदार्थ थोडे कमी असतात. जास्त करून उकडलेले पदार्थ वगैरेच असतात. आणि आपण इडली, डोसा वगैरे, उत्तप्पा, तर त्यात अनेक प्रकारे ते बनवू शकतो आपण. त्यामुळे मला ह्या रेसिपी आवडतात. आता ही सुद्धा तशीच रेसिपी आहे. काकडीचं तांबील म्हणून याला म्हणतात. तर छान आहे. आता ही काकडी सुद्धा पहा आपली किती छान निघाली आहे, कोवळी आहे. आहे मोठी काकडी. मला अगोदर असं वाटलं की काकडी निबार निघेल, त्यातल्या बिया वगैरे मोठ्या असतील. पण नाही आहेत, अजिबात बिया नाही आहेत. पहा छान कोवळी काकडी निघाली आहे. म्हणजे आपली काकडी सुद्धा अशी चवीला छान असणार आहे. काकडीच्या सुद्धा अशा बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत. मिक्सरमध्ये वाटायला बऱ्या पडतात. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सर्व साहित्य टाकायचं आहे. काकडीचे काप, खोबऱ्याचे तुकडे, लसूण, मिरच्या, हे 5-6 काळी मिरी दाणे आहेत. कोथिंबीर सुद्धा वाटणातच वाटून घ्यायची आहे. दही सुद्धा आपण मिक्सरमध्येच घालायचं आहे. म्हणजे काय होतं, वेगळं पुन्हा ते ढवळत बसायला इतर भांडी खरकटी होत नाही. त्यामुळे दही सुद्धा मिक्सरमध्येच मी फिरवून घेते त्यामध्ये. तर अशा प्रकारे हे सगळं साहित्य आपण एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. बारीक वाटल्यामुळे ते छान एकजीव होतं. त्यामुळे एवढं मात्र लक्षात ठेवायचं की मिश्रण बारीक वाटायचं आहे. चला आता फोडणी देऊन घेऊया. यामुळेच की नाही मैत्रिणींनो, मला ही रेसिपी खूप आवडली. एरवी की नाही कधी-कधी काय होतं की वेळ नसतो, की काय करूया भातावर, काय करूया, आणि झटपट आपल्याला काहीतरी करायचं असतं. तर वेळेची बचत करायची असेल किंवा अगदीच वेळ नसेल, तर त्यावेळेस ही रेसिपी अगदी उत्तम आहे बरं का. फार पटकन म्हणजे 10 ते 15 मिनिटामध्ये होते म्हणजे होतेच. तर अशा प्रकारे आता ही फोडणी द्यायची आहे. फोडणीमध्ये सुद्धा तुम्हाला हवं त्या वस्तू तुम्ही ॲड करू शकता. एक्स्ट्रा कोथिंबीर सुद्धा घालू शकता. या ठिकाणी मी फक्त जिरं, मोहरी आणि कढीपत्ता घातली आहे. तुम्ही यामध्ये कोथिंबीर घालू शकता. 2-4, 5-6 असे मेथीचे दाणे टाकू शकता. शिवाय यामध्ये सुक्या लाल मिरच्या सुद्धा तुम्ही घालू शकता. ते सुद्धा डेकोरेशनला खूप छान वाटतं. तर मस्तपैकी आपली फोडणी सुद्धा छान बसली आहे. रंग सुद्धा किती छान आलेला आहे ना, हिरवा हिरवा. तर असा पांढरा शुभ्र गरम गरम भात
आणि हिरवा रस्सा. तर हे झालं आपलं काकडीचं तांबील तयार. तुम्ही सुद्धा करून पहा. उन्हाळ्यामध्ये खरंच खायला खूप छान वाटतं. पोटाला सुद्धा आराम मिळतो आणि पोटोबा सुद्धा आपला धन्य होतो बरं का. छान वाटतं पोटाला. तर अशा प्रकारे ही रेसिपी आहे. चला आता जेवायलाच घेऊया. तर इथे ना मी ही भेंडीची कुरकुरीत भाजी आहे ना, ती आधीच केलेली होती आणि मस्त झाली होती कुरकुरीत छान अशी. तोंडी लावण्यासाठी ही भाजी उत्तम. जर याची सुद्धा रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. तर ही कुरकुरीत भेंडीची भाजी तोंडी लावायला आहे. सोबत मोरंबा आहे, त्याची सुद्धा रेसिपीचा व्हिडिओ दिलेला आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, रेसिपी शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.